सगळी तयारी झाल्याच्या नंतर गावातल्या मोठ्या माणसाला सांगावं, जुने जे वारकरी त्यांना नमस्कार करावा, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असावा. मी वारीला चाललो हे त्यांना सांगितलं तर त्यांनाही आनंद होईल. या भावनेला समजा एखाद्या जुन्या वारकऱ्याकडे गेला आणि त्या वारकऱ्याला त्यानं सांगितलं, बाबा मी वारीला निघालो बरं, यंदाच्या वर्षी मला ज्ञानोबाच्या बरोबर जाण्याची इच्छा झालेली आहे, सगळी तयारी झाली, आता निघालो, आशीर्वाद घ्यायला आपल्याकडे आलो. अशा अवस्थेमध्ये त्या माणसाला म्हणजे जो वारीला जायला अगोदरच प्रवृत्त झाला, त्याला प्रवृत्त करायकरता आता काही नवीन सांगायची गरज नाही, तो वारीला जाण्याकरता प्रवृत्त आहे. पण त्याची प्रवृत्ती दृढ करण्याकरता जुना वारकरी काय म्हणतो, वा फार चांगली इच्छा झाली, तारुण्यातच तुला वारीला जाण्याची इच्छा झाली, फार चांगला भाग्ययोग आहे तुझा, आता बरं का त्याच्यात कल्याण आहे, असं म्हणून त्याची मूळची झालेली जी प्रवृत्ती आहे ती दृढ करण्याकरता तो जुना वारकरी जे बोलतो त्याला संमती दर्शक त्या भाषणाला अनुज्ञा असं म्हणतात. आज्ञा कशी आहे, अनुज्ञा कशी आहे. आज्ञा करत असताना समोरचा मनुष्य ते काम करण्यामध्ये प्रवृत्त नाही, त्याला प्रवृत्त करावं लागतं. त्याला प्रवृत्त करण्याकरता जे काही सांगितलं जातं त्याला आज्ञा म्हणतात. आणि अगोदरच झालेली प्रवृत्ती दृढ करण्याकरता जे काही सांगितलं जातं, संमतीचं जे भाषण असतं हे बरोबर आहे, हे योग्य आहे, तुम्ही करायला लागला, याच्यामध्ये कल्याण आहे, असं समोरच्या माणसाला सांगून त्याची मूळची प्रवृत्ती दृढ करण्याकरता जे संमतीचं भाषण होतं याला अनुज्ञा म्हणतात. तिसरा प्रकार कथनाच्या संबंधात त्याने सांगितला अभ्यर्थना. अभ्यर्थना शब्दाचा सरळ सरळ अर्थ प्रार्थना असा. लहान माणसानं त्याचं स्पष्टीकरणाचं दिलंय, लहान माणसाने मोठ्या माणसाला तो एखाद्या कामामध्ये प्रवृत्त नसताना या कामात आपण प्रवृत्त व्हावं अशी लहानानं मोठ्याला केलेली जी विनंती असते त्याला म्हणतात अभ्यर्थना. सांगणारा कोण आहे, लहान आहे, ऐकणारा कोण आहे, मोठा आहे. आणि मोठ्या माणसाला एखाद्या कामात प्रवृत्त करण्याकरता त्याला काहीतरी सांगणं चालू आहे, लहान माणसाचं विनंती करणं चालू आहे. त्याला उदाहरण देताना असं सांगितलं जातं, विद्यार्थी असतो, गुरुजीच्याकडे अभ्यासाला तो राहिलेला असतो, अभ्यासाची त्याची वेळ झालेली असते, पाठाची वेळ झालेली असते, पण गुरुजी दुसऱ्याच कामात कुठेतरी गुंतलेले असावेत, पाठाची वेळ झालेली असावी, आसन मांडून ठेवलेलं आहे, गुरुजीचा ग्रंथ मांडून ठेवला आहे, बाकी सगळे विद्यार्थी उपस्थित झालेत, आता गुरुजी आले की पाठाला प्रारंभ करायचा, सगळ्या विद्यार्थ्याला उत्कंठा आहे, पण गुरुजी दुसऱ्या कामात घडलेले असल्यामुळे इकडे यायला तयार नसतील. एका विद्यार्थ्याने जाऊन त्यांच्याजवळ विनंती केली, गुरुजी पाठाची वेळ झाली बरं का, आपल्याला पाठाला प्रारंभ करायचा आहे. म्हणजे लहान माणूस सांगायला लागला, मोठ्या माणसाला सांगायला लागला, आणि ते ज्या कामात प्रवृत्त नाही त्या कामात प्रवृत्त करण्याकरता काहीतरी बोलायला लागला. या प्रार्थनेला, या विनंतीला शास्त्रामध्ये अभ्यर्थना म्हणतात. विठ्ठल